कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्याच्या गावी श्री सद्गुरु दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे भोजनपात्र मंदिर आहे। श्री कृष्णा नदीच्या उत्तरेस कोल्हापूर संस्थानात शिरोळ नावाचे गाव आहे। श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतारी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तेथे भिक्षेसाठी गेले होते। येथे श्री गंगाधर ब्राह्मणाच्या पत्नीने आपल्या गृहद्वारी स्वामी महाराज भिक्षेस आलेले पाहिले आणि त्यांची आपुलकीने चौकशी करून त्यांना पाय धुवायला पाणी दिले। घरात केवळ जोंधळाच्या कण्या शिजलेल्या होत्या, पण त्या वाढायच्या कशावर या गोंधळात ती माऊली पडली होती, कारण घरात काही भांडी शिल्लक नव्हती। तिचा गोंधळ लक्षात घेऊन दत्त महाराजांनी दारात पडलेला एक दगड उचलून आणला। तो स्वच्छ धुवून त्याच्यावरच कण्या वाढण्यास सांगितल्या। त्या गृहिणीने महाराजांच्या आज्ञेनुसार दगडावरच कण्या वाढल्या। त्या स्वामींनी अतिशय प्रेमाने मिटक्या मारून त्या कण्या खाल्ल्या व त्या पाषाणावर आपल्या हाताची शंख, चक्र, पद्म चिन्हांनी युक्त अशी 5 बोटे उमटवली। ती आजही पाषाणावर दूध घातल्यावर पूर्णपणे दिसतात। स्वामी महाराजांनी त्या साध्वी स्त्रीस या पाषाणाची नित्य त्रिकाळ पूजा अर्चा करण्यास सांगितले। हा काळ शके 1364चा। तेव्हापासून आज तागत ही पूजा अर्चा सुरू आहे। या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी मध्यान्हकाळी भोजन केले, म्हणून या मंदिरास भोजन पात्र मंदिर म्हणतात। त्यामुळेच इथला दत्त जन्मकाळ मध्यान्हकाळी करण्याची प्रथा आहे। सांगली मार्गे श्री क्षेत्र नृसिंहवाडी या दत्त क्षेत्रात जाताना रस्त्यात शिरोळ हे क्षेत्र लागते। नृसिंहवाडीपासून हे क्षेत्र 6 किलोमीटर अंतरावर आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।